किंवा कॉल सेंटरचा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कंप्लेंट द्या की 1 तासापर्यंत किंवा 2 तासात सॉल्व्ह करायचं आम्हाला कंपल्शन आहे. गणेशोत्सवासाठी अवघे 15 ते 17 दिवस उरले असताना गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महावितरणाचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते आणि यासोबत लोकप्रतिनिधी आमदार स्नेहा दुबे पंडित, राजन नाईक यांच्यासहित अनेक गणपती मंडळे देखील उपस्थित होती. यावेळी सर्वाधिक तक्रारी ह्या महापालिकेच्या विरोधात होत्या आणि महावितरणाच्या विरोधात होत्या. गणेशोत्सवासाठी 15 दिवस आलेले आहेत. मूर्त्या येत्या 2-3 दिवसात मंडळामध्ये येणार आहेत, परंतु शहरात अजूनही खड्डे असल्याची समस्या आणि खड्ड्यांची बोंब या मीटिंगमध्ये पाहायला मिळाली. परंतु पालिका आयुक्तांनी देखील ठोसपणे दावा केलेला आहे की गणेशोत्सवापूर्वी आम्ही खड्डे संपूर्णपणे बुजवणार आहोत. या मीटिंगमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तक्रारींचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं, परंतु या तक्रारी महापालिका आणि महावितरण संबंधित होत्या. या सर्व तक्रारींना उत्तर देण्याचा आणि प्रयत्न जे आहे पालिका अधिकाऱ्यांकडून झाला. या मीटिंगसाठी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय नितेश कौशिक देखील उपस्थित होते. यांनी उपस्थित गणपती मंडळांना आवाहन देखील केलेलं आहे की कशा प्रकारे शांततेत गणेशोत्सव साजरा करायचा आहे. जर कोणी चुकीचं वर्तन करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचं त्यांनी सज्जड दम देखील गणेश मंडळांना दिलेला आहे. त्यामुळे शांततेत गणेशोत्सव पार पडेल असं वाटतं आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रम संपल्यानंतर आमदार स्नेहा दुबे यांनी रक्षाबंधन उत्सव साजरा केला. नितेश कौशिक यांना राखी बांधून या कार्यक्रमाचा शेवट देखील करण्यात आला. या कार्यक्रमात नेमकं पोलिसांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकणार आहोत. पोलिसांनी काय माहिती दिली आहे आणि पालिका अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आपण ऐकतो. दुसरा पोलीस तंत्र जो आहे ते तुम्हाला ठामपणे सांगतो की कुठल्याही असामाजिक तत्वाला कुठल्याही प्रकारचा गैरकृत्य आम्ही करून देणार नाही. हा मी तुम्हाला ठामपणे सांगतो, गवाही देतो आहे की रस्त्या दुरुस्ती करण्यासंबंधी आपणाला मी कळवू इच्छितो की वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत यावर्षी संपूर्ण 9 प्रभाग समितीमध्ये जे रोडचं काम करायचं आहे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि कामसुद्धा चालू केलेलं आहे. एकूण 13 कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये हे संपूर्ण काम 17 ते 18 तारखेपर्यंत आपण पूर्ण करणार आहोत. सध्या उद्याच्या प्रोग्राम म्हणजे कार्यक्रमाचं कसं सत्तर केलं म्हणजे रस्त्या गणपती आणणार कसे, रस्त्यात पिकात आणि साहित्य उपयोग वाजवचे त्यांना पाठवा, गोळजापाडा ते नायगाला जागा सांगा, तेव्हा कळेल आणि रस्ता कसा आहे तो. आम्ही चालताना विचार करणार नाही. तेव्हा इंजिनियरला विनंती आहे की रस्ता बनवताना गटाराची व्यवस्था करा, कारण रस्ता ठेकेदार ठेका देतात आणि इंजिनियरच्या रस्त्याला बिलकुल बघत नाही. इंजिनियर रस्त्यावर येतच आणि ठेकेदार रस्ता पैसे द्यायचे आणि बनून जातात. कसे बनवतात आम्हाला माहिती नाही. 2025 ऑगस्ट 27ला आपण सर्वांचं पूजनीय आदरणीय असं गणपती बाप्पा याचं आगमन होतं आहे. आमची यंत्रणा सुसज्ज आहे. आम्ही सर्व तयारी केलेली आहे. मंडळाच्या आमच्या बैठका सुरू आहेत, कॉर्नर बैठका सुरू आहेत. जवळजवळ वसईमध्ये झोन 2 आणि 3मध्ये 900-950च्या वर मंडळं आहेत. त्याचबरोबर 32,000च्या वर घरगुती गणपतीची स्थापना होते. प्रशासन सर्व बाजूने तयारी करत आहे. आज देखील मीटिंग त्याचाच एक भाग होती. आम्ही आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकांशी भेटतो आहे. मंडळाच्या बैठका सुरू आहेत, डॉल्बीवाल्यांच्या बैठका, मूर्तिकारांच्या बैठका, प्रत्येकाच्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रशासनाची बाजू देखील मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. दरवर्षी गणपती येतात. अत्यंत आदरानं, अत्यंत उत्सवानं आपण तो साजरा करतो. यावर्षी देखील आम्ही पूर्णतः तयार आहोत. अत्यंत प्रेमानं गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहोत आणि 10 दिवस तुमच्या सर्वांसमवेत आम्ही एन्जॉय देखील करणार आहोत. खड्डे हा तुमचा विषय जरी नसला तरी पालिकेच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही हे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार? आम्ही आता सरांनी देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांना देखील आव्हान केलेलं आहे की लोकांना कोणतीही अडचण नको व्हायला पाहिजे. सण हा आनंद साजरा करण्यासाठी असतो, तर प्रशासनानं प्रयत्न करायला पाहिजेत. मान्य पोलीस आयुक्त यांनी देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत. स्वतः ते देखील जबाबदारीपूर्वक यावेळी करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच चांगले चित्र पाहायला मिळेल. चेतन भगत, मी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाचा सदस्य आणि आईवालवादी गोविंदा पथकाचा सदस्य आहे. गेली 7 ते 8 वर्ष मी वालीव तलावात, जी प्रभागाने वालीव तलावात विसर्जनाचं कार्य करतो आहे. आम्ही याच्यामध्ये गणपतीच्या मूर्त्या, देवींच्या मूर्त्या
व इतर कामासाठी सहकार्य करत असतो. पण गणपतीच्या कामामध्ये आम्हाला मानधनाची सवलत मिळते, त्यामध्ये मानधन निघतं, त्यातला एकही वर्षाचं मानधन नाही आहे. त्याचबरोबर आम्ही वारंवार त्यांचा पाठपुरावा केला. साहेबांना, नानासाहेब कामटे साहेबांना आम्ही मिळालो की त्याच्याबद्दल त्यांना कल्पना दिली. त्यावेळेस त्यांनी सगळ्यांकडनं इन्फॉर्मेशन काढली, पण त्यांची अपडेट नव्हती. जी प्रभागाची किंवा ई प्रभागाची त्यांच्यापर्यंत त्याची अपडेट नव्हती आली की जे विरारवरनं मानधन निघतं ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही, प्रत्येक मंडळापर्यंत. काही कांकडे पोचत असेल किंवा माहीत नाही, पण कल्पना आहे की नाही पोचले ते. त्याच्याबरोबर आम्हाला नाश्त्याची व्यवस्था नसते, परत निकृष्ट दर्जाचं जेवण असतं, त्याच्यामध्ये वास येतो, असं आहे. त्याच्यामध्ये सेफ्टी प्रोटोकॉल काहीच नसतो त्याच्यामध्ये, असं आहे. किती वर्षाचं तुमचं मानधन भेटलं? आता जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं आम्हाला काहीच मिळालं नाही. आम्ही कंप्लेंट केली तर काय? आम्हाला तेच व्हायला मिळेल. आमच्याकडनं अकाउंट डिटेल घेतली गेली, आमची इन्फॉर्मेशन घेतली गेली, आधार कार्ड नंबर पण घेतले होते आमचे. गेल्या वर्षी तर आम्ही अकाउंट डिटेल दिली सगळ्यांची. जवळजवळ 22 ते 25 जण तिथे सेवा करत असतात.